प्रज्ञा सातव पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांकडून ही माहिती समोर येते। भाजप प्रवेशानंतर रिक्त झालेल्या परिषदेच्या जागेसाठी 12 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे। काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर सातव यांनी भाजपात प्रवेश केला होता। त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत होता। भाजप पुन्हा त्यांना विधान परिषदेवर पाठवणार असल्याची आता चर्चा आहे। विरोधकांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही, पण तसं बोलण्याची हिंमत नाही। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। विधेयकाला पाठिंबा दिल्यास सगळ्यांचे आभार मानेन, मोदींची गॅरंटी। मतदारसंघ फेररचनेचा हट्ट सोडून द्या, आरक्षण आजच मंजूर करू, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। 5 राज्यांच्या निवडणुका सुरू असतानाच विशेष अधिवेशन का बोलवलं, यावर सवाल। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान। 30 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत, तर 4 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार। 12 मे रोजीच मतमोजणी। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। शिर्डीत खरातसह पत्नीवर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल। नाशिकच्या TCS कंपनीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा। बाईक रॅलीत महिलांचा सहभाग। धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देवयानी फरांदेंची मागणी। अमरावतीतील लैंगिक शोषण करणारा आयान दिवसभर करायचा रील्स। सेकंड हँड महागड्या गाड्या फिरवत मुलींना करायचा आकर्षित। तर आयानने MIM पक्षासाठी तयार केले होते अनेक रील्स। मुंबईच्या मालाडमध्ये ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। गुरुवारी आणि रविवारी भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा। भोंदू बाबाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। गोरेगाव नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। 7ही आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी।